कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस होतोय आणि सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलंय। नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आंबेडकर रोड पावसामुळे पाण्याखाली गेलाय असं पाहायला मिळतंय। काल मध्यरात्रीपासूनच कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आंबेडकर रोडवरती। आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा मार्ग आहे आणि हा मार्ग पूर्ण जो आहे तो या ठिकाणी पाण्याखाली गेलेला पाहायला मिळत आहे। विशेषतः पाहायला गेलं तर आज हवामान खात्याकडनं ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। दुपारनंतर समजा पावसाचा जोर वाढला तर कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। दिवेघाट आज दुपारी 12 ते 2 वाहतुकीसाठी बंद असणारे पालखी मार्गावरील दगड हटवण्यासाठी घाट 2 तास बंद राहील। सुरक्षेच्या कारणास्तव हडपसर दिवेघाट मार्गावर वाहनास प्रवेश बंदी करण्यात आली आहे। पर्यायी मार्ग वापरण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय। आंबेनळी घाट हा 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणारे मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा घाट बंद असेल। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आता प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे।